यश भिसे सध्या खेळपडीच्या मुख्य टोकाला. त्यांच्यासाठी पहिला चेंडू यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जाते. पंचांचा निर्णय नो बॉल आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी नो बॉल होता. पुढचा चेंडू फ्री हिट. उड्या डोळे पाहणी. पुढचा चेंडू फ्री हिट तर मात्र वाईट म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असेल. तर मात्र फ्री हिटचा चेंडू फ्री टॉल करण्याचा प्रयत्नाला यश भेटलेला आहे. चेंडू तसेच या ठिकाणी खेळाडू दोन्ही पण सीमारेषेच्या बाहेर गेलेले आहेत. इथं मात्र 4 धावांची भर पडलेली आहे. 4 धावांनी धावसंख्या सजवली जाते. ते बिनगडी बाद 7 धावा. गणेश मिसाळ यांच्या बॅट मध्ये निघालेला पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. तर मात्र रिव्हर्सचा फटका. चेंडू हवेमध्ये. तिथं मात्र चेंडू खेळाडूच्या दूर होता म्हणून हा झेल मात्र टिपलेला नाहीये. दरम्यान 1 धाव मात्र घेण्याची संधी होती. 1 धावांनी धावसंख्या सजवली जात होती. बिनगडी बाद 8 धावा. सध्या खेळपडीच्या मुख्य टोकाला फलंदाजी करण्यासाठी सज्ज ते यश. मोठा फटका सजवलेला आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडलेला. दरम्यान पुन्हा 1 धावेची भर पडते. 1 धावांनी धावसंख्या सजवली जात होती. बिनगडी बाद 9 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. ओहो लो फुलदा चेंडू. यावेळी मात्र चेंडूवरती केलंय आक्रमण. चेंडूला भिरकावून लावलेला आहे. चेंडू गेलेला आहे एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. षटकार. 6 धावांनी धावसंख्या मजल मारते ती. 15 धावा. माफ करा बिनगडी बाद. अजून पण 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातले. गणेश मिसाळांच्या बॅट मधून निघालेला जबरदस्त फटका. व्यक्तिगत 11 धावेती खेळतायत. यावेळी मात्र औषधी ऑप्शनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र बॅटची कडा घेऊन डीप पॉइंटच्या रिजन मध्ये गेलेली. तिथे मात्र क्षेत्ररक्षण केले जात आहे. दरम्यान 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धावांनी धावसंख्या सजवली जाते. 16 धावा. बिनगडी बाद. अजून पुन्हा 1 पण गडी बाद झालेला नाही. इथं मात्र पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. फुलका चेंडू होता. दरम्यान इथं मात्र जास्त फायदा उचलता आलेला नाहीये. 1 धावेची मात्र भर पडलेली. षटकाची मात्र समाप्ती झालेली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सजवली जात होती. बिनगडी बाद 17 धावा. आपण पाहतात पांडुरंग एंटरप्राइजेस प्रस्तुत पंढरपूर प्रीमियर लीग पर्व पहिलं सोरी क्रिकेटच्या मैदानावरती खेळवली जाते. हा सामना पाहतो तो आपण इंदापूर वर्सेस डीबीए क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान. हो इथं मात्र स्टेप आउट होऊन सरळ बॅटच्या सहाय्याने गोलंदाजाच्या डोक्यावरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथं पुन्हा एकदा फक्त बॅटच या ठिकाणी स्विंग होतीये. बॅटचा चेंडूचा संपर्क मात्र होताना दिसत नाहीये. हो काय गोलंदाजी पाहायला भेटतीये. नक्कीच ऑफ कटर गोलंदाजी म्हणाल का हरकत नाही. चेंडू टप्प्यात पडल्यानंतर ना बाहेरच्या दिशेने प्रवास करतीये. हो इथं मात्र चेंडू हवेमध्ये. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक ओव्हर रन करून बसले तिथं. नक्कीच या ठिकाणी अंदाज आलेला नाहीये. संपूर्ण समर्पण देताना पाहत होतो आपण क्षेत्ररक्षकाला. दरम्यान 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धावनी धावसंख्या सजवली जात होती. 18 धावा. बिनगडी बाद या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणायला का हरकत नाहीये. हो 5 चेंडूमध्ये 1च धाव. नक्कीच या ठिकाणी नफी तुली कंजूस बरी गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए गेंदबाज विशाल धोत्रे. ओहो आखिरी गेंद पर वहां पर बेहतरीन स्टंपिंग का नजारा पेश करते हुए बिल्कुल यहां पर महेंद्र सिंह धोनी की याद दिलाते हुए अपनी टीम के लिए चतुर चालक आविष्कार. नक्कीच या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं यष्टीरक्षण करत असताना यष्टीच्युत केले ते फलंदाजाला. आविष्कार चमत्कार घडवताना पाहतोय आपण सध्या खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. नवीन फलंदाज येण्यासाठी सज्ज. त्याला नवीन फलंदाज आलेले ते अथर्व अलंकार. यश पवार यांचा पुढचा चेंडू औषधी ऑप्शनचा चेंडू होता. आखू टप्प्याचा चेंडू होता. बॅकफूट पंच म्हणाले काय हरकत नाहीये. चेंडू प्रवास करत होता तो डीप
एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये दरम्यान एक धाव घेण्याची संधी होती. एकेरी धावनी धावसंख्या सजवली जाते ती 19 धावा. हो हो, इथं मात्र काय गोलंदाजी आणि तितकं चांगलं यष्टीरक्षण पाहायला भेटतोय. मागच्या षटकामध्ये यष्टीचित केलेले होते, इथं मात्र जबरदस्त झेल टिपलेला आहे. कोणती चूक होताना दिसत नाही त्या यष्टीरक्षकाकडून, म्हणजेच आविष्कारांच्या हातामधून कोणती चूक झालेली नाहीये. तर मात्र निराश होऊन फलंदाजाला मात्र तंबूत परतावा लागतोय. गणेश मोरे नवीन फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. डीबीए क्रिकेट क्लब संघ सध्या फलंदाजी करताना तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 19 धावावरती धावसंख्या मजल मारलेली आहे. ते 2 गडींच्या मोबदल्यात. गणेश मोरे सध्या खेळपडीच्या मुख्य डोक्याला. त्यांच्यासाठी हा चेंडू पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती स्वतःचं खातं उघडताना पाहतोय आपण. एकेरी धावनी धावसंख्या पुढे सरकते ती 2 गडींच्या मोबदल्यात 20 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक बळी मात्र आपल्या संघासाठी टिपलेला आहे. हा पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच काय गोलंदाजी पाहायला भेटू लागली होती इंदापूर संघाच्या गोलंदाजाकडून. नक्कीच खूप जास्त या ठिकाणी प्रवास कापून हा सामना खेळण्यासाठी आलेला आहे ते इंदापूर संघाचे हे खेळाडू. नक्कीच चांगली गोलंदाजी आणि तितकी चांगली फलंदाजी पाहायला भेटलेली होती पहिल्या त्यांच्या मॅच मध्ये. हा तो पहिला सामना जिंकून या सामन्यामध्ये मजल मारलेली आहे. षटकाची समाप्ती झालेली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. 3 षटकाची समाप्ती 21 धावावरती धावसंख्या फक्त 21 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. कारण तितक्या चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी पाहायला भेटलेली आहे इंदापूर संघाच्या या गोलंदाजाकडून. अजून टप्प्याचा मारा साधताना फक्त 3 षटकामध्ये 21 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत. या सामन्याचे मुख्य पंच म्हणून जे काम पाहत आहेत रावण सर तसेच दक्ष सोनवणे सर. नक्कीच या ठिकाणी दोघं अनुभवी अंपायर. दरम्यान पुढचा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. काय स्पिन गोलंदाजी पाहायला भेटतीये. इथं मात्र चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज त्याच्या खाली येत आहेत, आत्मनिर्भर होत आहेत आणि कॉटन बॉलची संधी सोनं करतात ते गोलंदाज. नक्कीच विशाल धोत्रे व्यक्तिगत दुसरे षटक घेऊन आलेले होते आणि आत्मनिर्भर होताना इथं मात्र झेल टिपलेला आहे. अथर्व हजारे नवीन फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पाहूयात आपल्या संघासाठी कशा पद्धतीचं फलंदाजी करतायत ते अथर्व हजारे. सध्या खेळपडीच्या मुख्य डोक्याला फलंदाजी करण्यासाठी सज्ज. तिसरं चेंडू हो तर मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने प्रवास करतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव पद्धतीच्या चेंडूला पाहायला भेटतोय. दरम्यान स्टेट बॅक टू दी बॉलर खेळलेला फटका. इकडून येतो सलमान खान, तिकडून येतो शाहरुख खान आणि चेंडू गेलेला आहे अभिषेक बच्चन पाशी, म्हणजेच चौकारात साठी गेलेला चेंडू. 4 धावांची पुन्हा एकदा भर पडते. 4 धावांची धावसंख्या सजवली जात होती. 25 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. अशाच पद्धतीचं फटकेबाजीची नितांत गरज आहे डीबीए क्रिकेट संघाला. तर मात्र आउटसाइड आश्रमचा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. फलंदाजाच्या आर्कच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश पण भेटतोय. इथं मात्र स्टंप लाईनचा चेंडू होता तर मात्र पूर्णपणे मिस होताना पाहतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली होती 25 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये. मावळा 11 इंदापूर वर्सेस डीबीए क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान सध्या हा सामना प्रगतीपथावरती आहे. नवीन गोलंदाज आलेले ते बाळा जगताप. सामना करण्यासाठी सज्ज ते फलंदाज फलंदाज गणेश मोरे. पहिल्या चेंडूला भिरकावून लावलेला आहे. चेंडू जातोय तिथं मात्र क्षेत्ररक्षण अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षकाकडून कोणती चूक होताना पाहत नाहीये. चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात
हवाई सफर करण्याच्या प्रयत्नात चेंडूला मात्र अंतर भेटलेलं नाहीये. चेंडू फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत गेलेला आणि त्याच पद्धतीने इथे मात्र बळी टिपताना पाहत होतो गोलंदाजाला. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये संघाचे संघ नायक तिथं कोणती चूक झालेली नव्हती. सोमा चिंगारे यांच्या हातामधून सध्या नवीन फलंदाजी करण्यासाठी आलेले ते प्रणव यांच्यासाठी हा चेंडू. इथं मात्र 2 चेंडूमध्ये 2 बळी टिपलेले आहेत. इथं मात्र गोलंदाज हॅट्रिक वरती पहिल्या चेंडूचा सामना करत होतो. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथं मात्र फलंदाजाला निराश होऊन तंबूत परतावं लागतोय. 4.2 ओवर के बाद कुल स्कोर पहुंचा है 25 रन 5 विकेट के नुकसान पर. हो इथं मात्र ब्लॉक होलचा चेंडू. इथं मात्र हॅट्रिक टुर्नामेंटची हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. पहिला गोलंदाज ठरलेला आहे या पंढरपूर प्रीमियर लीगचा हॅट्रिक घेणारा. बाळा जगताप यांची हॅट्रिक कंप्लीट. 6 विकेट झालेल्या आहेत अजून पण या ठिकाणी. सध्या नवीन फलंदाज या ठिकाणी बाळा जगताप पहिले गोलंदाज ठरलेले ते पंढरपूर प्रीमियर लीगचे हॅट्रिक घेणारे गोलंदाज. मात्र निर्धार पद्धतीच्या चेंडूने या ठिकाणी चांगलं 4 चेंडूमध्ये 3 धावा माफ करा 3 विकेट घेतलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये निर्धार पद्धतीचे 5चे चेंडू. अजून पण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतलेल्या होत्या आणि मागचे 2 चेंडू मात्र निर्धार पद्धतीचा चेंडू. हा शेवटचा चेंडू हा मेडन ओव्हर साबित होईल ते मात्र पाहावं लागेल. नक्कीच काय गोलंदाजी बाळा जगताप यांची. कौतुक करावं तितकं कमी आहे. या विकेट मिडन म्हणायला काय हरकत नाही. 3rd विकेट मिडन म्हणायला काय हरकत नाहीये. पट्ट्याने या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला म्हणायला काय हरकत नाहीये बाळा जगताप. संघाचे संघ नायक सोमा शिंगार गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती घाटाघाटी प्रहार केलेला आहे. चेंडूला भिरकावून लावलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा वसूल केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 6 धावांनी धावसंख्येचा मजल मारले ते 30 धावा सागरींच्या मोबाईलात 70,000च्या बॅट मध्ये निघालेला जबरदस्त फटका. मागचं षटक मात्र निर्धार पद्धतीचे चेंडू पाहायला भेटलेलं होतं. हो इथं मात्र लेग कट्टर म्हणायला काय हरकत नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येताना इथं मात्र स्टेप आठवून खणखणीत सणसणीत आपण पाहतोय पंढरपूर प्रीमियर लीगचा हा मानाचा गगनचुंबी षटकार. 6 धावांनी धावसंख्या मजल मारतो ती 37 धावा. सागरींच्या मोबाईलात अजून पण 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. तर मात्र निर्धार पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच मावळा 11 इंदापूरचं गोलंदाजी जबरदस्त म्हणायला काय हरकत नाही. दरम्यान काय बिग हिट मारलेला आहे. एक और गगनचुंबी दूरी 6 की मंजूरी. 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 43 रन 6 विकेट के नुकसान पर. अभी भी आखिरी गेंद आना शेष. क्या होगा आखिरी गेंद पर. इनिंग का आखिरी गेंद इक्का चौका छक्का का विकेट का निर्धार. यहां पर विकेट लेने की कोशिश पूरी होती हुई और विकेट का पतन होता हुआ. आखिरी गेंद पर कैच लपकते हैं यहां पर क्षेत्ररक्षक.
कुल इनिंग की समाप्ति के बाद 43 रन बन चुके हैं। 44 रनों का यहाँ पर पीछा करना है। 43 धावा झालेल्या आहेत। 6 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावांच्या ठिकाणी पाठलाग मात्र करायचं. पाहूया आता 44 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने करतायत ते फलंदाज. इथं मात्र एक 5 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट म्हणजेच इनिंगचा ब्रेक. इनिंगची सुरुवात होताना पाहतोय आपण कमी धावांचा ठिकाणी पाठलाग करायचा आहे. पण जोपर्यंत पाठलाग केला जात नाही तोपर्यंत कुठलाही पाठलाग धावांचा पाठलाग कठीण सोपं म्हणलं जात नाहीये. पहिला चेंडू ऑर्जन यस्टनचा चेंडू होता. बॅकफूट पंच केलेला आहे. चेंडू गेलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांच्या ठिकाणी भर पडलेली आहे. म्हणजेच 4 धावांनी संघाचं खातं उघडताना पाहतोय आपण. आविष्कारांच्या बॅटमध्ये निघालेला पहिला चौकार. इथं मात्र चेंडूमध्ये झेल टिपण्याची संधी. ओ हो प्रयत्न मात्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं म्हणायला काय हरकत नाहीये. मात्र झेल टिपण्यामध्ये यश भेटलेलं नाहीये. नक्कीच डाईव्ह मारून या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाला या ठिकाणी पूर्णपणे नंबर द्यावा लागेल. ओ हो 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 बल्लेबाज की धुन है, बल्ले की गर्जन है, रन मिलेंगे अर्धे दर्जन है. आधे जो दर्जन रनों के साथ स्कोर उछलकर जाता हुआ 12 रन बिना कोई विकेट के नुकसान पर. बिल्कुल यहां पर 44 रनों का पीछा करते हुए अच्छी शुरुआत.
इस बार एक और गगन भरारी, एक और हवाई फायर, ये लगता हुआ पांडुरंग इंटरप्राइजेस का बेहतरीन सिक्सर। 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 18 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। और सर्दिया स्टंप की गेंद थी, वापस से गैप को भेद कर निकालने में यहां पर असफल रहते हुए 1 रन का और इजाफा होता हुआ 19 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 19 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद आना शेष इस ओवर की। फिलहाल स्ट्राइक पर बल्लेबाज शिवराज भोसले। आखिरी गेंद पर भी सिंगल ही मिलता हुआ और सिंगल के साथ ओवर की समाप्ति होती थी। 1 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर पहुंचा है 20 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। अब मैच जीतने के लिए चाहिए मात्र 24 रन। गेंदें बची है कुल मिलाकर 30 गेंदों के अंदर 24 रनों की जरूरत है। बेहतरीन बल्लेबाज आविष्कार, बेहतरीन बल्लेबाजी किया था उन्होंने पहले मैच के अंदर। इस मैच के अंदर अच्छी शुरुआत मिल चुकी है। इस बीच नए गेंदबाज आ चुके हैं यहां पर। यश शिवराज के लिए बिल्कुल और पिच की गेंद थी, ड्राइव किया है वहां पर। गेंद जारी है डीप मिड विकेट के क्षेत्र के अंदर। जब तक कि फील्डर फील्ड का थ्रो कर पाते, मौका था आसानी के साथ 1 रन कंप्लीट करने का। 19 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 21 रन। अब फिलहाल बेहतरीन बल्लेबाजी करने वाले आविष्कार व्यक्तिगत 19 रन बनाकर खेलते हुए इस बार एक और कड़ा प्रहार, गेंद सीमा रेखा पार। आप देख रहे पांडुरंग एंटरप्राइजेस का बेहतरीन षटकार। 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 27 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। जितनी तारीफ की जाए उतनी कम है इस बल्लेबाज की। चिमड़ी 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 उड़ाली, दूर चेंडू जातोय दूर दूर दूर। 6 धावांनी धावसंख्या एकटे मजल मारती थी 33 धावा। काय फटकेबाजी पाहायला भेटतीये ती आविष्कार यांच्याकडून। आविष्कार यांच्या बॅटमधून चमत्कार पाहायला भेटतोय। यावेळी मात्र पुन्हा एकदा लगावलेला फटका, गोलंदाजाला 440 वरचा झटका। हॅट्रिक ऑफ सिक्सेस। मागच्या सामन्यात मात्र हॅट्रिक ऑफ सिक्सेस पाहायला भेटलेलं होतं। या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हॅट्रिक ऑफ सिक्सेस आविष्कार यांच्या बॅटमधून। सध्या व्यक्तिगत 37 धावावरती खेळत आहेत। 5 धावांची गरज आहे। 5 धावांची गरज असताना चेंडूला पाठवलेला आहे सीमा रेषा पार। आपण पाहतोय विनिंग षटकार। आज ज्याला सामना पाहायला भेटलेला होता 2 म्हणजे 1.5 चेंडूमध्ये हा सामना पूर्णपणे वळवून टाकला। 2 षटकाची पण या ठिकाणी गरज पडलेली नाही हा सामना जिंकण्यासाठी। 44 धावांचा पाठलाग करायचा होता। 44 धावांचा पाठलाग अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं 1 चेंडू राखून